तर बच्चू कडूंनी महाजनांसोबत सुद्धा फोनवरून संवाद साधला। बावनकुळेनंतर कडूंनी महाजनांसोबत फोनवरून संवाद साधला। आंदोलन चिघळलं तर जबाबदार कोण असा सवाल कडूंनी विचारला। महाजनांशी चर्चेनंतर कडूंनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। छगन, काय नेमकी चर्चा बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांसोबत केलेली? बच्चू कडूंनी आतापर्यंत जे आंदोलन केलेलं होतं ते आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने केलेलं होतं। मात्र काही ट्रॅक्टर आमचे अनेक जिल्ह्याच्या सीमारेषांवरती पोलीस रोखून धरतायत, त्यामुळे अशा पद्धतीचे मेसेज आमच्याकडे मिळणं सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही आता गांधीगिरी संपूर्ण आता भगतसिंग मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत। आमचा पहिला टप्पा हा रेल रोको करण्याचा असेल आणि आम्ही 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम हा सरकारला दिलेला होता। ज्या पद्धतीने बावनकुळे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांशी चर्चा झाली, त्यांना आम्ही सांगितलं की नागपूरमध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी, मात्र दिलेली वेळ आता संपत आलेली आहे। त्यामुळे आता आम्ही रेल रोको करण्याचा पवित्रा हाती घेतलेला आहे। थोड्या वेळात आमची आरपारची लढाई सुरू होणार। आतापर्यंत आम्ही रस्ता रोको केलेला होता, मात्र आता आम्ही रेल रोको करणार असा इशारा आता बच्चू कडू यांनी दिलेला आहे। थोड्या वेळातच का होईना शेतकऱ्यांशी बच्चू कडू सध्या चर्चा करीत आहेत। त्यासोबतच त्याचे शेतकरी नेते देखील रस्त्यावर बसून बच्चू कडू आणि सर्व शेतकरी संघटनांचे नेते, शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा बच्चू कडूंची सुरू आहेत। आणि चर्चा संपल्यानंतर बच्चू कडू नेमकं नागपूरच्या कुठल्या रेल्वे मार्गावरती जाऊन रेल रोको करतात हे मात्र बच्चू कडूंनी सांगितलेलं नाही आहे। पोलीस बांधवांना देखील आवाहन केलेलं आहे की आम्ही आता रेल रोको करणार आहोत, मात्र कुठल्या पद्धतीने बच्चू कडू रेल रोको करणार आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट नाही। मात्र थोड्या वेळात बच्चू कडूंची भूमिका स्पष्ट होईल आणि बच्चू कडू रेल्वे मार्गाने निघतील। बरं, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी छगन।